चिमणी एक बी चोचेत घेऊन घंटाघरावरून उडत चालली असते. तेव्हाच ती बी तिच्या चोचेतून पडते आणि घंटाघराच्या सर्वात खालच्या खाचेत जाऊन पडते आणि मरता मरता वाचते. तिला पाहून घंटाघराच्या भिंती फरशीला आग्रह करतात की तुम्ही या बीला आश्रय द्यावा आणि बी सुद्धा फरशांना आग्रह करते. यावर फरशा भिंतींना समजावतात, हिला शरण देऊ नका, ही तुमच्या विनाशाचं कारण बनेल. मात्र भिंती या उदार मनाच्या असतात, त्यामुळे ते फरशांचं ऐकत नाहीत. जसे फरशा बीला आश्रय देतात तोच क्षणी बीला मुळे फुटू लागतात. मोठे खोड आकाशाकडे भरारी घेऊ लागते. काही मिनिटातच ती बी घंटाघरापेक्षाही उंच झाड बनते. मात्र आता तिचीच मुळे भिंतींना जमिनीपासून विलग करू लागतात. भिंतींना जेव्हा भान येते तेव्हा मात्र वेळ हातातून गेली असते. प्रेक्षकाहो, स्वामींनी सुद्धा चोळप्पाला सुंदराबाईपासून सावध केले होते. मात्र चोळप्पाचा उदार स्वभाव त्याचा मोठा तोटा घेऊन आला. तुम्ही सुद्धा आपल्या आसपासच्या अशा लोकांना त्वरित ओळखा. श्री स्वामी समर्थ.